भागातील सुमारे 8 ते 10 गावांवर मंगळवारी रात्री ड्रोन घिरट्या घालू लागल्यानं ग्रामस्थ भीतीमध्ये होते. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. चोरीच्या संशयामुळे सर्व गावांमध्ये शेकडो तरुण आणि ग्रामस्थ हे रस्त्यावर रात्रभर गस्त घालतायत. मिरज पूर्व भागातील टाकळी, बोलवाड, बेगड, आरग, मल्लेवाडी, एरंडोल, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी या भागात सुमारे ड्रोन रात्री 9च्या सुमारास घिरट्या घालू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. महिलांमध्ये गोंधळ उडाला. ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याचं पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावरही आले होते. सर्वत्र गोंधळ उडाल्यानं पोलिसांनी घाबरून न जाता संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत शरद सातपुते, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. शरद, हे नेमकं ड्रोन कोण उडवतंय, काही कळू शकलंय का? वर्षांनाही या ड्रोन बाबत अद्याप ही कल्पना कुणालाही नाही. पोलीस प्रशासन याचा तपास घेत आहे. कालच आम्ही उपविभागीय अधिकारी गिल्डा यांना विचारलं, त्याचा तपास सुरू आहे. पण प्राथमिक अंदाज असा आहे की 4 दिवसापूर्वी अशीच एक घटना घडली होती, ती सांगली जिल्ह्यातील विटा वाळवा तालुक्यात. तर जी हायवे कमिटी जे आहे त्यांच्याकडून पाहणीसाठी अशा प्रकारचे ड्रोन उडवले गेले होते समजले होतं त्या वाळव्या भागातील. पण त्याबाबत तशी परवानगी होती, पण इकडं या ड्रोन बाबत कसलीही परवानगी जिल्हा प्रशासनाला नाही आहे, पोलीस प्रशासनाला नाही आहे. कोणीतरी हे खोडसाळपणानं केले की नेमकं कोणत्या उद्देशाने केले याचा नेमका अजून तपास लागलेला नाही. पोलीस याचा तपास घेत आहेत आणि पोलिसांनी याबाबत आव्हानही केलेलं आहे की घाबरून जाऊ नका, वायवल होऊ नका, आम्ही तपास करतो आहोत, योग्य ते उपाययोजना करू, असं आव्हानही केलेलं आहे याबाबत. वर्ष निश्चितच पोलीस तपासात काय पुढे येत आहे ते बघावं लागेल. शरद, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतो या ड्रोननं खरं तर गावकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस सध्या अधिकचा तपास करतायत.